बाकी कुठेही जा तिथं तुमचं कपाळ आहे. पण एकदा संताकडे आला तर मग संत मध्यस्थी करतात, हरीला विनंती करतात, मग त्याच्यावर हरीची कृपा होते आणि प्रारब्धात बदल होतो. भोग प्रारब्धाचा आणि हरी कृपे त्याचा नाश झाला. म्हणून शब्द आहे लाभतो डॉक्टर साहेब तुम्ही कशाला उभे राहिले? आता संपल्या निवडणुकी, निकालही लागल्या. या सगळ्या लाडक्या बाईनं कमळ्या बाईलाही आणून दिलं. हे बसा काय होईल ते बघू. काय टाळत आलीन कमळाबाई, कृपा लाडक्या बाईची होऊन जाऊ. ठीक आहे ठीक आहे, आता बरोबर करू आपण. हा हात वर करा सगळे. डॉक्टर साहेब कुठे आहे? इथं बसा. आता उभं राहू नका तुम्ही, अजून 5 वर्ष आपल्याला काही काम नाही. सर्व इकडच्या तिकडच्या मजा करायची आपल्याला. कीर्तन महाराष्ट्रभर होतात, पण हे धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार बाप ज्ञानेश्वर हे नाही कुठं. बस असं नाही. यात्रे अलंकापुरा येते ते आवडती विठ्ठला. जे आळंदीला येतात ते देवाला आवडतात. म्हणून निळा म्हणे जाणून संतन येती धावत प्रतिवर्ती. प्रतिवर्षी हात वर करा. एका तालात भाषणाच्या टाळ्या नाही ठोकायच्या, भजनाच्या. विठोबार एक हात वर, एक ताळ बंद ठेवा, एक हात वर करा, एक शाबास, एक एका तालात, एक पलीकडचे. शूटिंग वाले संधी सोडू नका. हे टाटा बिरलाल नाही आनंद. सुख सोहळा स्वर्गी नाही, सुख सोहळा स्वर्गी नाही, सुख सोहळा स्वर्गी नाही, सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल मना विठ्ठल म्हणून एकदा मोठ्या प्रेमानं सर्वांनी विठोबा बरोबर करू आपण. बरं का रविदास? चाल आता म्हणू द्या मधली, पुन्हा चाल नाही. मला 15 मिनिट वाढून दिले डॉक्टर साहेबांनी, त्यांचे आभार मानतो. त्याच्या आधी 1 मिनिट घेतो बरं का. आमचे गणपतरावजी कुऱ्हाडे पाटील, इंद्रायणी परिक्रमा बरं का पाटील. आम्ही आहो पाठीमागं, अजिबात घाबरायचं नाही. मला त्यांचा
की ते सत्कार करायचा आहे. आता साहेबांना बसू देतो, त्यांना त्रास आहे. ते कपडे द्या, त्यांचा तसाच कलर आणला मी बरं का पाटील. कपडे डॉक्टर साहेब या, तुम्ही या इकडे. असे इथे या. पावर कलर माहित होता मला. टोपी घाला, टोपी घाला. हे कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हे मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. ओके ओके, बसा आता. मना चाल. हे घ्या पिशवी. चेत जाबते कपाळ सरिये से, जेते जाबते कपाळ सरिये से, आवाज दे ना. आवाज बाहेर आहे. लक्ष दे भाऊ थोडस. माईक बंद आहे. लक्ष देत नाही तुझ्या माईक. लक्ष दे राजा. आवाज दे, आवाज. लाभ तो विशेष संता संगे, लाभ तो विशेष संता संगे, पूर्व पुण्याचा होती सानुकूल, पूर्व पुण्याचा होती सानुकूल. लाभ तो विशेष संता संगे, लाभ तो विशेष संता संगे, पूर्व पुण्याचा होती सानुकूल, पूर्व पुण्याचा होती सानुकूल. अंतराय मूळ दुपाचते ते, अंतराय मूळ दुपाचते, पूर्व पुण्याचा होती सानुकूल, पूर्व पुण्याचा होती सानुकूल. आपण सगळे पुढे बसलेले वारकरी आहो. काही नियम आहे. तुम्ही कीर्तनाच्या मधूनच उठून चालला आणि आला तर वारीसाठी. गाव गाड्यात असल्यावर घरी जातं आम्हाला कळतं, पण आता जाऊन कुठे जाणार? रावटीत. अरे ज्याच्यासाठी इतक्या 500-600 किलोमीटर वरून आला तुम्ही आणि कीर्तनाची मर्यादा सांभाळत नाही आणि स्वतःला वारकरी म्हणता. हे पहा, अजून 15-20 मिनिट आहे. त्याच्या कीर्तनाच्या आधी उठून जाणं म्हणजे साक्षात ज्ञानोबारायाचा अपमान आहे. हा अपमान माऊली सहन करतात. ते आईचं हृदय आहे. पण जगाच्या बापाला राग येतो. राग येतो देवा. ज्यांना ज्यांना जायचं आहे अजिबात उभे राहू नका. काही गरज नाही तुमची, जा निघून. पण ज्यांना खरंच बसायचं आहे ते उभे राहा. आता तुम्ही थांबणार आहे ना सगळे? हां ठीक आहे. ते गेले आता. ते पंगत तिथं वास आला असं जिलेबीचा यांना. पंक्ती बसल्या तिकडे. दशमी मला वाटलं हे यांना वाटलं झालं चाल जय विठ्ठल चालले. चाल जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिलेगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. अरे मर्यादा आहे. ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल, मग कीर्तन संपलं म्हणजे आम्हीच म्हणत नाही थांबा म्हणून.
लक्षात घ्या, थोडी मर्यादा सांभाळा बस. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जेथे जावे तेथे कपाळ सरीशी लाभ होतो विशेष संत संगे. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, हा प्रश्न महादेवाला विचारला पार्वती आईनं. आता थोडक्यात कुराडे पाटील, जगातलं 1 नंबरचं दुःख कोणतं आणि 1 नंबरचं सुख कोणतं, हा प्रश्न पार्वतीचा शंकरजीला आहे. आणि मग शंकरजींनी उत्तर दिलं, नाही दरिद्र सम दुःख जगमाही, संत मिलन सम सुख जग नाही. हे लक्षात घ्या. दारिद्र्यासारखं दुःख नाही पार्वते. त्याच्यातही साहेब, श्रीमंती उपभोगून जर दरिद्री झाला, दरिद्री भोगलेला श्रीमंत झाला काही नाही, पण श्रीमंती भोगलीन तो जर दरिद्री झाला आणि त्याच्यावर जर्मनच्या ताटात बाजरीचं पीठ मागायची जर वेळ आली तर लोक बोट दाखवतात. माहिती आहे का कोण आहे? कोण आहे? अमुक गावचं पाटील. ते पाटील आणि त्याच्या दारात तर 10 भिकारी रोज जगायचे. तेच पाटील 6 महिने झाले आमच्या गावात येतं, दारात उभं राहून म्हणतं, काकी आहे का शिळी पाकी? हे ऐकल्यावर पाटलाला वाटतं आता उद्या पीठ मागायला यायचं नाही, कोणाला रोगोर मागायचं, उसात जाऊन मरून जायचं. का? नाही दरिद्र सम दुःख जगमाही. दारिद्र्यासारखं दुःख नाही पार्वते आणि संताच्या मिलनासारखं सुख नाही. नाही दरिद्र सम दुःख जगमाही, संत मिलन सम सुख जग नाही. दुसरा प्रश्न, मग संत भेटतात कशाने? त्याचं उत्तर दिलं, पुण्य पुंज बिनु मिल नाही संता. पूर्व पुण्य जरी होती महाराज, पूर्वीचा पुण्याचा संचय असेल तर पुण्य पुंज बिनु मिल नाही संता. ते भाषांतर जिथे आहे. पूर्व पुण्य जरी होती अनुकूळ, अंतराय मूळ निपजित येते. मग आम्ही ज्याला अदृष्ट म्हणतो, प्रारब्ध म्हणतो, नसीब म्हणतो, भाग्य म्हणतो, हे भाग्य नाही. भाग्य आहे पण खरं भाग्य नाही. भाग्य तरी नोए धन भाग्य तरी नोए धन भाग्य तरी नोए धन पुत्रदा. भाग्य तरी नोए धन पुत्रदा. निकट बराच निकट संतापाई पूर्व पुण्यकारी पूर्व पुण्यकारी होती चांगुल भाग्य आहे पण खरं भाग्य नाही. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण, शाश्वत भाग्य नाही. हे तिन्ही ठिकाणी लावायचं. भाग्य तरी नोहे धन, भाग्य तरी नोहे पुत्र आणि भाग्य तरी नोहे दारा. कारण शेवटच्या दिवशी याचा काही उपयोग नाही. शेवटी एवढंच आपल्या सोबत येणार आहे जे तुम्ही आता 7 ते 9 बसलेला आहे. माझं खोटं असेल तर घरी गेल्यावर मरून पहा. काय ठेवत नाही, असे नाटकं करतात रडणारे. तुम्हाला खरं समाजाचं प्रेम पाहायचं असेल तर मरून पहा. जन्मात जे चांगलं बोललं नाही तुम्हाला ते त्या दिवशी चांगलं बोलतं. प्रेत यात्रेत माणूस होता, राव हिरा होता. त्याचं आपलं नाही जमलं जन्मभर, कारण त्याला खोटं जमत नव्हतं आणि तुला खरं चालत नव्हतं म्हणून तो जमत नव्हतं. ते प्रेत यात्रेत बोलतंय. बरोबर नाटक करणारा
ते म्हातारं मेलन बिग बाय बरं का रोहिदास, बिग बायर आली 5 ग्रामची रे कानात. म्हातारं काढलं. म्हातारीच्या लक्षात आलं, म्हणले हे मरता मरता 40,000चं वाटोडे करून चाललं, 10व्याचा खर्च उरकल तेवढ्यात म्हातारीला काढता येईना, जाऊ देता येईना. म्हातारीनं डोकं चालवलं, आपण तर काढायची नाही पण याच्यासोबत जाऊ द्यायची. बरं का कुराडे पाटील, म्हातारी प्रेत न्हायला काढल्यावर आली आणि पावलं धरून रडू लागली. हे नीट आहे का धाराशिवकर? पावलं. आणि तुमच्या पायात जोडा कसा शोभत होता. लोकांचं लक्ष पावलाकडे गेलं. तिच्याही लक्ष आलं, रडण्याकडे लक्ष आलं माझं. मग वर्णन वर सुरू झालं रोहिदास. टेरेकाठच्या धोत्राशिवाय नेसला नाही. मग लोक वर बघू लागले. तिला हळूहळू स्टँडवर यायचं ना, बिग बाईत आहे तिकडून चाललं ते. भालचंद्र पाटील मग कमरेवर चांदीच्या हा करगोट्याशिवाय बांधला नाही. मग वर्णनवर आलं. नेहरू सदऱ्याशिवाय घातला नाही. मग गळ्यावर साखळी कशी शोभत होती. आणि जेव्हा कानावर अजूनही तुमच्या कानात, इथं थांबली. मग नाव घालायचं लक्ष गेलं. राव बिग बायर आली, काढा तेवढी. भूषणे घेती काढून, भूषणे घेती काढून, घेती काढून, भूषणे घेती काढून, समाजने हाती बांधून, भूषणे घेती काढून, भूषणे घेती काढून, यमाचे हाती बांधुनिया देतील, भूषणही घेती काढुनिया. म्हणून ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. बुढ़ेपे में काया साथ नहीं देती, अंधेरे में छाया साथ नहीं देती, और मरते समय धन की माया साथ नहीं देती. बस हे इथंच राहतं. भाग्य तरी नोहे धन, भाग्य तरी नोहे पुत्र. का ते फक्त 25 फुटावून फिरतं, चटका लागू नये मडकं फिरवायला. भाग्य तरी नोहे दारा, देहग्रहाची कामिनी ती तव राहिली भुवनी. मी जळ तसे स्मशानी, अग्नि सवे एकला. आराम के है सब संग साथ, जब वक्त पड़ा तब कोई नहीं. मतलब के है लोग सभी, दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला है जाने का, डेरा किया स्मशानों में. वहाँ जलाने वाले लाखों थे, चलने वाला कोई नहीं. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. मग भाग्य निकटवाज बरा संतापाई. भाग्याचा उदय ते हे जोडी संतपाई, याला म्हणतात भाग्य. निकटवास बरा संतापाई. म्हणून काय थोडी वेळ आहे अजून आपल्याला. डॉक्टर साहेब कुठे गेले? आहे थोडं घेतोच 10 मिनिट. चालेल का? पुढे बसणारे नाही, बरेच उठून गेले म्हणून म्हटलं. ते बुंदीन ते जिलेबी तेच केले. अरे तर जन्मभर चाललं भाऊ. असन वसनदारा सूत, असन वसनदारा सूत पापियों के घर होय. हे लक्षात घ्या. हे तर पाप्याच्याही घरी आपल्यापेक्षा जास्त आहे. त्यांना पैसे मोजता येत नाही इतके त्यांच्या घरी आहे. असन वसन दारा सूत पापियन के घर होय. संत समागम हरि भजन तुलसी दुर्लभ होय. म्हणून निकटवास बरा संत. जमला आता बरं का रोहिदास, जमला आता. निकटवास बरा इथपर्यंत आलो आपण. निकटवास बरा संताबाई. भालचंद्र पाटील इथपर्यंत आलो. थोडं राहिलं आता. ते कबीर महाराज 5-7 मिनिटं लागतील. कबीर महाराज आपल्या पंढरपूरला यायचे विठ्ठलनाथाच्या दर्शनाला. काय वारकऱ्यासोबत परिचय झालेला वगैरे वगैरे वगैरे. आले तर काशीला या आपल्या घरी सहज बोलले. 10 वारकरी आपले यात्रेच्या निमित्तानं काशीला गेले. 2 दिवसाचे उपवासी आहे.
म्हणले का रे 2 दिवस झाले अन्नाचा कण नाही. एखादा अरे हे काशी आहे ना रे, इथला बाबा येतो ना पंढरपूरला कबीरजी, त्यांच्या घरी जाऊ जेवणाची सोय होईल. आणि म्हणून कबीराचे घरी आले संत जन. नामदेव महाराज लिहितात तसं वाचून दाखवतो. रात्र झाली जान प्रहर एक, म्हणजे रात्रीचे 9 वाजले कुऱ्हाडे पाटील, तेव्हा आले वारकरी. उठोणी कबीर संतान मन केले, पैसावया दिले तृणासन. गवताचं आसन बसायला 10 वारकऱ्याला, आणि कबीरजी आत आले. हे पांडुरंगाचे भक्त आपल्या घरी आले. आता 9 वाजले. कांतेसी म्हणत संत उपवासी. उपवासी आहे. आपण गृहस्थाश्रमी आहो, त्यांना जेवू घालायचं आहे. बायको म्हणाली ते 2 दिवसाचे उपवासी आहे, पण आपण 3 दिवसापासून पाणी पिऊ नये. मग किती वाजले आता? आता 9ला 3-4 मिनिट कमी आहे. ऐशा समयासी वाणी तो निद्रिस्त. कबीरजीची पत्नी म्हणली, आपल्या गावचा दुकानदार 8:30ला झोपतो. काशीचा दुकानदार झोपला असेल, मग चला जाऊ तेथं चोरी लागे. हे पती पत्नीचा संवाद साहेब मुलाने ऐकला. पुढे आला, बाबा आईला घरी थांबू द्या, चोरीला मी येतो. पिता पुत्र निघाले. भिंत फोडली. कमाल आत आला. दुकानदार झोपलेला आहे. नामदेव महाराज लिहितात, पुढे त्या देखील या द्रव्याची या राशी, नये उपयोगासी आमुची या. द्रव्याचे ढीग बघितले, पण संताच्या लेकरांना हात लावला नाही. अजून पुढे पुढे ते देखील डाळ आणि पीठ, आनंदल मोठं मन त्याच. मग काय महिनाभर पुरेल एवढं? संताच्या पुरती सामुग्री घेतली, मोठ ते बांधली वरी तेने. आज 10 वारकरी जेवतील एवढं डाळ पिठाचं गाठोडं घेतलं. आणि बाप पलीकडे अंधारात उभा आहे त्या फुटक्या भिंतीतून. बाबा शाबास रे बाळा, लाज राखली रे देवानं, वारकरी जेवतील, ये बाहेर. थांबा बाबा. भिंत फोडली. दुकानदार झोपला. द्रव्याचे ढीगच्या ढीग पडले. या फुटक्या भिंतीचा फायदा दुसरे चोर घेतील बाबा. मग काय करतो? तव तो कमाल बोले कबीराला, सावध वाण्याला करून येतो. मी दुकानदाराला जाग करून येतो बाबा. मुलगा आत आला. थोडं राहिलं. अरे उठ, भिंत फुटलेली आहे. दुकानदार घाबरून जागा झाला आणि कमालाला चोर समजून माग लागला. तव वाणी याने केला से गलबला, चोर धरी येला धावा धावा. तोपर्यंत कमाल भिंतीतून पलीकडे बापाच्या हाती मुंडका आलं, पाय धरले दुकानदारानं. आडवा सापडला मुलगा. आणि मग तो कमाल बापाला म्हणतो, बाबा ताकद लावून जर ओढलं ना मला तर मुंडक्याहून ओळखल काशीचे लोक, हे पोर कबीराचं आहे. रात्रीच्या चोऱ्या करतं आणि सकाळी याचा बाप वारकऱ्याला पंक्ती घालतो. तुम्ही पाया पडून या जन्मी मेला तरी साधू संत आपल्या घरी चोरीचं खायला येणार नाही. मग काय करू बेटा? थोडंसं निर्दयी व्हा बाबा, कठोर व्हा. मला मुलगा झालाच नव्हता म्हणा आणि माझं मुंडकं तोडा बाबा, आणि मुंडकं घरी घेऊन जा, याला ओढू द्या, म्हणजे आता ओळखणार नाही तो. आता ताता तुम्ही कापा माझे सिर. मुलगा सांगतो, न कापिता सिर होईल फजिती, आणि घरासी न येती संत कोणी. बापानं मुंडकं कापलं. नामदेव महाराज लिहितात, घरी आणलं. तिकडे चोर धरी येला धावा धावा. सगळे आले. चकित झाले रोहिदास ते चोर पाहून. का रुंड आहे ते त्यासी नाही शिर. करीती आश्चर्य म्हणा माझी. श्रुत केली वार्ता गावच्या राजाला, म्हणे या चोराला सोळी घाला. सूळ तो रोवीला भागीरथी तिरीन रुंड तयावरी ठेवेले. मी प्रमाण आधी पाठ करतो मग बडबड करतो. हे 100 चरणाचे अभंग आहे, तुम्ही नादी लागू नका. बोलण्याला पुरावा पाहिजे का नाही? पुरावा. जो महाराज पुरावा देत नाही त्याला पुरावा. अरे मनानं सांगून काय उपयोग? पुरावा. मग घरी आले कबीरजी. बायकोनं विचारलं, तुम्ही आला आणि कमाल?
डोळ्याला धारा लागल्या. का रडताय हो? आज उत्तर मिळालं. मी माझ्या लेकराच्या अर्ध्यात नाही, म्हणजे आधा भक्त कबीर है, पुरा भक्त कमाल. माझ्या कमालानं कमाल केली. तो म्हणला बाबा निपुत्रिक व्हा, पण साधू संत जेवले पाहिजे, मुंडकं तोडा. त्याच्या सांगण्यावरून मी मुंडकं तोडून आलो. तयाची ते कांता तयाचं सारखी, भावार्थ नेटकी आवडीची. येरी म्हणे स्वामी फार बरे केले. आपण निपुत्रिक झालो होऊ द्या, पण साधू संत आपल्या घरी जेवतील हा एक आनंद आहे. स्वयंपाक झाला, साधू संत जेवले, रात्र संपली. एवढ्या लवकर का संपली? 9 वाजले ना. आणि सकाळी सगळे वारकरी म्हणाले कबीरजी 2 दिवसाचे उपवासी होतो आम्ही, अन्नाचा कण पोटात नव्हता, तुम्ही आम्हाला रात्री जेवू घातलं, आमचा पांडुरंग तुमचं बरं करो. आता काय बरं व्हायचं राहिलं? लेकरू मेलं, पांडुरंग बरं कर. थांबा थांबा, मी तुम्हाला सोडवायला येतो, सोडवायला. आता बरं वाटलं. जेव्हा लोक उठून गेली मलाच कळना माझं काय चुकलं. गेले ते जाऊ द्या, आपला आनंद आपण लुटाय ना. आता कसे टवकारले सगळं. रैदास मी येतो सोडवायला, तो नियम आहे. म्हणून भागीरथीच्या काठानं निघाले बरं का जाधव महाराज. तो सुळावर बिना मुंडक्याचा देह लटकलेला, आणि हे झेंड्यावाले वारकरी आले. सुळाजवळून जात असताना त्या वरच्या लटकलेल्या बिना मुंडक्याच्या शरीरानं असे हात जोडायला सुरुवात केली. हे चकित झाले. वारकरी म्हणले कबीरजी तुम्ही काशीचेच आहे ना? हो. आम्ही भारतभर तीर्थयात्रा करतो, जिवंत माणसं आम्हाला शालूट ठोकत नाही. हे सुळावरचं बिना मुंडक्याचं नमस्कार करतय राव, काय नवल आहे. कबीरजीनं ओळखलं माझंच पोर आहे, पण तसं सांगितलं नाही. मला असं वाटतं वारकरी दादा, या लेकराच्या घराण्यात साधू संताच्या सेवेची परंपरा चालत आलेली असावी, आणि साधू संताचं दर्शन न घेता हे लेकरू मेलं असावं, आणि साधू संताच्या दर्शनामध्ये त्याची वासना राहिली असावी, म्हणून दंडवत केला त्याने. म्हणून दंडवत केला तुम्हाला सीताचे गुंतले संचित, पासीताचे गुंतले संचित, म्हणून दंडवत केला तुम्हापाशी त्याचे गुंतले संचित म्हणून दंडवत केला त्याने. वारकरी म्हणाले एवढं प्रेम, मग आमचा विठोबा काय करतो? तव त्या संताने घेतलीसे आळी, उठविल वनमाळी यासी आता. या लेकराला आमचा पांडुरंग जिवंत करेल तरच पुढे पाऊल टाकू आम्ही. काय वारकरी म्हणले अरे पांडुरंगाला एवढं संकट आणायचं असते? जिवंत करेल, पण मुंडकं तर पाहिजे ना. बिना मुंडक्याचं कसं जिवंत करेल? अरे हो मुंडकं पाहिजे होतं. मग कबीरजी पुढे आले. मुंडकं असलं म्हणजे होईल का हो जिवंत? जरूर होईल. मग आणू का? म्हणजे आणि मग रडून सांगितलं आम्ही 3 दिवसाचे उपवासी होतो. पाणी पिऊन माझ्या मुलानं मदत केली चोरी करण्यासाठी, आणि ते पकडलं त्याला दुकानदारानं. मुंडकं माझ्या हातात, बाबा मुंडकं तोडा, पण वारकरी जेवले पाहिजे जन्मभर. त्याच्या सांगण्यावरून त्याचं मुंडकं तोडलं. असं तरी आल्या आल्या दिसलं, पुन्हा लेकरू दिसलं, जा लवकर आणा. आणि मग कबीरजी आले. तोपर्यंत आई रडली नव्हती जोपर्यंत वारकरी घरी होते. आणि वारकरी निघून गेले मुरकुडे साहेब. आणि मग आईनं आतून कडी लावली, आणि ते जे मुंडकं होतं ते पाटावर ठेवलं. आणि जिवंत बाळासोबत माय बोलती ना तशी रडू रडू त्या कमालाला बोलू लागली. हे नामदेवाचे 2-3 प्रमाण सांगतो. आईचे उद्गार पाटावर मुंडकं ठेवलं. कमाला येऊनी पोटासी केला त्वा उद्धार, लोक तुझ थोर म्हण, किती तुझे गुण आठव मी आता. सत्वधारी सुता कबीराच्या, नाशिवंत देह त्याचा केला त्याग. धन्य हे वैराग्य तुझे बापा, तुझी माझी भेट होईल कैलासी. सांग शिवापासी नमस्कार. इतक्या दारावर थाप. दारोगाड कबीरजी आले. का?
फुकट नाही गेलं अन्न. वारकरी हट्टाला पेटले, जिवंत होणार आहे लेकरू आपलं. तिथपर्यंत मुंडकं आलं, ते रुंड खाली होतं त्यावरती ठेवलं आणि सगळ्या तीर्थयात्रेच्या पुण्याचा संकल्प पांडुरंगाची प्रार्थना केली. कमाल सजीव झाला. नामदेव त्याचे आठवित गुण. मी का सांगतो, बळी संतापासी द्यावा जीव, बळी संतापासी द्यावा जीव, बळी संतापासी द्यावा जीव. ठीक आहे, तुका म्हणे ह्याची करावी मिरासी. हा ठीक आहे राहू दे, झाला आता. बळी संतापासी द्यावा जीव, तुका म्हणे करा सेवा, ना आले जीवावरी तरी. म्हणून विशेष हा लाभ संत संगे. पूर्वपुण्य जरी होती सानुकूळ, अंतराय मूळ उपजयते थे. आता ज्ञानेश्वर माऊली भजन. जय विठ्ठल. सगळे टाळकरी महाराज खाली बसतील. बसलेल्यातलं कोणी उठणार नाही माझ्यासह. आणि मग 2 मिनिट मनोगत साहेबांचं होईल आणि मग मी म्हणेल उठा, तेव्हा प्रत्येकाने उठायचा. याद राखा, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय